नवीन दिवस नवीन संधी हे लक्षात ठेवत आपण आजचा ब्लॉग चालू करतोय. आजचा दिवस आहे 8वा. तर मग चला पाहूया आजच्या दिवसात काय काय घडतंय ते. तर मंडळी, तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल आणि जर नाही बघितला असेल तर प्लीज बघून घ्या आणि एन्जॉय करा. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या दिवसाला. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी आहे सुष्मिता आणि आता मी आले माझ्या ऑफिसला. हा आहे माझा आजचा लुक. खूप छान दिसते ना. तर काही वेळाने मी आणि माझी मैत्रीण पूजा आम्ही निघालो पोस्टात जायला काही कामानिमित्त. त्यानंतर येऊन आम्ही मस्ती केली. त्या विषयावरून आम्ही एवढे हसलो ना, तर काही वेळाने तर असं वाटलं की आता रडूच येईल आपल्याला. आणि ऑलमोस्ट आम्ही रडत होतो. खूप हसलो, खूप पोटात दुखत होतं माझं त्यामुळे. मी एकटीच हसत होते तिकडे. तुला काय बोलते पगाराची पडली आहे. नाही नाही म्हणजे आमच्या तर अजून आलंच नाही. दिलं पण नाही. मला पण नाही आलं. मॅडम इथे काय चालू आहे. त्या पण असतंय. तुला नको आहे अरे मला पण नाही आलाय. तुझं काय चालू आहे? त्या मला जेव्हा पण विचारतो तेव्हा मी हा बोलतो. नाही आलाय पण ह्यांनाच कसं आला? इलेक्शनचा आला की काय? ऍक्सिस त्यांची ऍक्सिस आहे ना. ओके, ऍक्सिस टू ऍक्सिस आहे. म्हणून उठून पटकन बघायला आली मी आणि हसत होती एकटीच तिकडे. हे 15 तारखेला भेटायचे सगळे. 15 ऑगस्ट. मी तर बोलत होती 10 ऑगस्टला भेटे. संडे पण आहे. पूजा रडते. हसून हसून रडते. ना ग्रुपमध्ये भेटायचं चालू आहे की आपण भेटूया म्हणून एकत्र. आपल्याला 2 वर्ष पूर्ण होतील ना सगळे. सगळे तर आम्ही विचार करतो की 2 वर्ष पूर्ण होतील ना, तर मग भेटूया एकत्र. असं गेट टुगेदर छोटंसं करूया म्हटलं. रेश्मा मॅडम मध्येच बोलतात ते पगार आला मला. कौतुक आहे माझं. कोण ते 150 कोण आता आपल्या ग्रुपवर टाकले. सुश्रीत पगार आला. त्या विचारतायत ते सांगतायत. विचारताय की सांगताय. त्यांना खूप खुशी झाली आहे. कुठे ठेव आणि कुठे कुठे नाही आल्यावर विचारले कुठे ठेवणार. तरी काहीतरी अडचण असेल. आज शुक्रवार असल्याने जास्त काही काम नव्हतं आम्हाला, पण तरी सुद्धा थोडंसं काम करून आम्ही परत एकत्र जमलो आणि परत आमचे गॉसिप्स चालू झाले. कोणते ना कोणते तरी विषय निघतच होते. नाही बोलते ना मी तिला विचारी म्हणते का कुठे राहायला. हे आपलं कॉलेज तिकडे ओशिवड्याचे सर 2 नंबर खोलीमध्ये ओशिवड्याचे सर. ओके. कॉलेज केला केला का तिला फोन कोणाला. लक्ष्मण मेन लक्ष्मण इकडे काय म्हणणार सरांकडे काय नाजमीन खान नाजमीन खान ती नाही उचलणार नाही उचलणार मला माहिती आहे. नाजमीन खानचा दाखला गेलं नाही काय बड्डे झालं काय आईस्क्रीम आहे का नाही. आता तिची बहीण आहे 16 जायचं.
तिथं आमच्याशी एवढे क्लोज होती माझ्याशी, म्हणजे आपण कशी होतो तरी खाली येते. हॅलो कुठे आहेस का? तुमच्याकडनं घ्या. हा, येते ना. म्हणजे त्यांच्याकडनं घ्यायचं, माझ्याकडे यायचं नाही. तिथे तिथे एवढा भाव चढलाय, पोस्ट वाढली म्हणून, तर ती बोलायला बघत नाही. एक दोन वेळा मी ना बोलायचा प्रयत्न केला, म्हणजे भरपूर एकदम आम्ही क्लोज होतो एकदम असं. ती पण लवकर यायची, मी लवकर यायची, सिंगल होती म्हणून आम्ही नाश्ता करायला जायचो असं. 2-3 वेळा तिच्याशी बोलून बघितलं, समोरून काय रिप्लाय नाही एवढं. मग मी आता बोलतच नाही. खाली बिलिंगला येते बघ, बिल टाकायला येते ना ती सही घ्यायला, मी नाही बोलत. तू समोरून बोलत नाही तर आम्ही कशाला बोलू? कोण कोण तिथे तिकीट चपाती असते. आता झालं की ती ते धोत्रे आहे ना, धोत्रे तिचं तर तुला काय सांगते, ती आहे मिस्टरांच्या जागेवर लागलेली. तिच्यामुळे तिला नॉलेज अडाणी आहे ती, तर ती मिस्टरांची हां घालते ती मिस्टर ऑफ तिचे लहान मुलगा आहे मुलाच्या देखील. ते मुलं लहान असताना आता मुलांना कसं ठेवणार ना. ती तर जॉबला हे करू गप्पा शकत नाही. झाल्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि मी नंतर निघाले बाहेर ऑफिसच्या कामानिमित्त. तर तिकडचे हे क्लिप्स. त्यानंतर आमच्याकडे आज स्पेशल शेवपुरी आणि भेळचा बेत होता ऑफिसमध्ये. थोड्या वेळाने ते गेले. बाकी तशी बरी आहे, 4 वेळामध्ये गेली तर ते होतं. आणि मला शेवपुरी. तर मग फुलं बघून कोणाची इच्छा होत नाही फोटोज आणि व्हिडिओज घ्यायची, तशी माझीही झाली. ऑलमोस्ट घरी निघायचा प्लॅन चालू होता आणि हे आमचं चालू झालं की बाहेर कुठेतरी फिरायला जायचं म्हणून ऑफिसच्या टाइम नंतर. तिकडचं हे सगळ्या गप्पा गोष्टी. अरे हो, काय बोलतं? ते सांग मला होतं. अरे पण कुठं कुठं अरे आणि ऍट दी एंड ठरलं तर नाहीच आमचं बाहेर जायचं, त्यामुळे मी डायरेक्ट गेली माझ्या घरी. आता निघाली माझ्या घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि उद्या आपण नक्कीच भेटूया एक नवीन ठिकाणी, एक नवीन जोश घेऊन. धन्यवाद.